और बनी टाइम्स न्यूज, आपकी आवाज सच के साथ। वरिष्ठांना आम्ही सिच्युएशन जे आहे ते काही सगळ्या ठिकाणी सारखं आहे असं नाही. मी आज बोललोय वेगवेगळ्या पद्धतीचा आहे, त्यांनी कसा एकतर्फे मला माहीत नाही, परंतु वरिष्ठांकडे आम्ही आम्ही माझ्याकडून करेल. त्याचा सांगतात सगळ्या ठिकाणी सारखे नसेल, सगळ्या ठिकाणी सोबळ नसेल, सगळ्या ठिकाणी समोरासमोर नसेल, असं काही ना काही. पण एक शेवटपर्यंत अजून 7-8 दिवस तोपर्यंत चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर ते आपल्याला राष्ट्रवादीची तयारी आहे की सोबळावर लढण्याची? एक असतात काय आहे काय नाही. महायुती झाली तर महायुतीत लढणार, नाहीच महायुती झाली तर सोबळावर लढावं लागणार आणि लढणार. पार्थ पवारांचा जो विषय आहे त्या विषयावर अजितदादांनी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. पण त्याची मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा खुलासाही केला आहे. आता त्या विषयाला पुन्हा पुन्हा मी सांगतानाच सांगत असतो काही इलेक्शनच्या अगोदर एखादा मुद्दा विरोधकांना लागतोच ना. त्याच मुद्द्यावर एखाद्या काम करणाऱ्या माणसाला त्या पक्षाला करण्यासाठी हा मुद्दा घेतलाय, अशाच पद्धतीचं आमचं म्हणणं आहे. 500 रुपयाच्या बॉन्डवर एवढी मोठी स्टंप वाचवण्याचा प्रकार आहे, एकदम योग्य वाटतं का तुम्हाला? एकदम डिटेलमध्ये मी काही ते ऐकलेलं नाही, वाचलेलं नाही. फक्त हे आपल्याकडूनच जे मिळतं त्याच्यावर मी भाष्य केलं, फार भाष्य करण्याचा अर्थ नाही. धन्यवाद. हे पहा, कोणी काय म्हणावं, कोणाचं काय सांगावं, त्या महाराष्ट्राचं मी कसं सांगतो. माझ्या पुढं आज परभणीत आलो, परभणीच्या नेत्यांबरोबर, कार्यकर्त्यांबरोबर, आमदारांसोबत बसलो. ती जे आहे तेवढ्या पुढं स्थितीत राहून मला विचारावं असं माझी विनंती आहे. धन्यवाद. राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांवर गंभीर आरोप आहे म्हणून सांगतानाच सांगतो इलेक्शनच्या वेळेवर काय निघेल त्याचा भरोसा नाही. पण जो सत्तेत असतो त्याला तर असं काही नाकारून चालत नाही. विरोधक म्हणतो त्याने त्याचा खुलासाच करत बसलं तर जनतेचे प्रश्न असतील. आज जरी माझ्याच नेता असेल तरी आता ते सारखा जो काही मुद्दा आहे त्याच्यावर आजही सरकारला काम करावं लागतं असं वाटतं का त्यांच्या त्या बाबतीत मी कसं सांगतो. धन्यवाद.